लासलगाव येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFच्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारामध्ये थेट कांदा खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या खरेदीवर बाजार शुल्क म्हणजे मार्केट फी माफ करण्यासही शासनानं मान्यता दिली आहे. यंदा अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि तीव्र उष्णतेमुळे कांदा पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक शेतकरी नाफेडच्या कठोर गुणवत्ता निकषांमुळे खरेदी प्रक्रियेपासून वंचित राहत होते. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत नाफेडनं आता कांदा खरेदीच्या निकषांमध्ये शिथिलता आणली असून नवीन निकषांनुसार पूर्वी आवश्यक असलेला 55 मिलीमीटर आकाराचा कांदाऐवजी आता 45 मिलीमीटर आकाराचा कांदाही खरेदीस पात्र ठरणार असून त्याचबरोबर एक आवरण निघालेला 30% काजळी असलेला, 40% डाग किंवा रंगबदल झालेला आणि 10% उन्हाचा झटका बसलेला कांदाही स्वीकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं 2 जूनला जारी केलेल्या आदेशानुसार नाफेड आणि NCCF यांच्या कांदा खरेदीवरील बाजार शुल्क माफ करण्यात आलं असून त्यानंतर पणन संचालनालयाचं सर्व जिल्हा उपनिबंधक आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयामुळे खराब हवामानाचा फटका बसलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असून बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCFच्या खरेदीमुळे स्पर्धा वाढून कांद्यांच्या दरांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.